नमस्कार. मला एक 3 कमेंट आले त्यात तुम्ही गेस करायच्या ह्यातल्या चांगल्या कमेंट कुठल्या आणि निगेटिव्ह कमेंट कुठल्या. एक आमच्या जो ह्याच्यातली सराउंडिंगमधली एक लहान मुलगी आहे. ती म्हटली, "योगेश भैया तू असलं कसलं व्हिडिओ बनवतोयस रे? जरा डान्स-बिन्सचा असलं इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत जा की म्हणजे तुला लाईक बिक भरपूर येतील." दुसरी कमेंट आहे मित्राची कमेंट आहे. तो म्हटला, "तुझं व्हिडिओ तोंड जरा जास्त दाखवत जाऊ नकोस. त्यामुळे व्हिडिओ बोरिंग होतोय." आणि तिसरी कमेंट आहे ती आमच्या जरा जवळ परिचयाची एक व्यक्ती आहे, त्या सन्माननीय व्यक्ती आहे आणि त्यांनी सांगितलं की एकाच कंटेंटमध्ये एकाच विषयावर तू जास्तीत जास्त अभ्यास करून जास्त बोलत जा म्हणजे जर व्हिडिओ चांगले म्हणतील तर तू फेमस होतील. आता तुम्ही ह्याचा उतरता क्रम लावू शकता किंवा चढता क्रम लावा किंवा जर तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर म्हटला तर तुम्हाला ती शेवटच्या व्यक्तीची पॉझिटिव्ह वाटेल. मित्रांनी सांगितलेली आणि सांगितलेली ते तर खूप निगेटिव्ह वाटेल आणि स्वरानं सांगितलेली थोडीशी मीडियममध्ये वाटेल. पण खरं सांगू का ह्या तिन्ही कमेंट आहेत त्या म्हणजे तिघांचा सल्ला आहे ती पॉझिटिव्ह सल्ला आहे ती. कारण की त्या तिन्ही व्यक्तींनी जी सांगितले ती इवन अजून बेटर बनण्यासाठी चांगली प्रगती करण्यासाठी मला सांगितले. आता स्वरानं सांगितले तिची इच्छा काय ती लहान बाळ आहे तिची इच्छा काय असणार आहे जास्त इंटरेस्टिंग असावं जे लोकांनी जास्त लाईक करावं एंटरटेनिंग असावं कारण की ती लहान असल्यामुळं तिला फेमस व्हायची गोष्ट किंवा इवन आता समाज सुद्धा एक लहान बालिश बुद्धीतच आहे आपला की फेमस व्हायसाठी असं डान्स वगैरे अशा गोष्टी किंवा वेडवाकडं काही तर असेल त्याची गोष्ट जास्त फेमस होऊ शकते. दुसरी कमेंट आहे ती मित्राची ती पण त्याची बरोबर आहे की माझाच चेहरा जर मी एक तासभर जर आरशात बघत बसतो मला आवडेल का? 100% मला ते बोरिंग वाटेल. तसं एखाद्या व्हिडिओमध्ये माझा चेहरा बऱ्याच वेळ जर राहिला तर थोडंसं बोरिंग होऊ शकते. त्याच्यामुळे मध्येच फोटो ॲड करत जा मध्येच व्हिडिओ ॲड करत जा ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे. आणि तिसरं जर ती काही सगळ्यांनी पॉझिटिव्ह वाटणार आहे की एकाच विषयामध्ये जास्त अभ्यासात्मक जर व्हिडिओ बनवला तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्त फेमस होईल. तिन्ही गोष्टी पॉझिटिव्हली मी तर घेतल्या त्या आणि मला म्हणजे कोणाबद्दलच नाराजी नाही कारण की ह्या तिन्ही लोकांचा उद्देश हा माझी प्रगती जास्तीत जास्त होणं किंवा माझं व्हिडिओ अधिक चांगलं बनणं हा उद्देश आहे. त्यांचं असं कुठलंही आता बऱ्याच व्यक्ती अशी माझी भारी माणसं आहेत की ओळखीचं आहे म्हणून लाईक करते पुढचं बघायचं नाही पण लाईक करायचं बोलले ती पुढं बघू देते किंवा नाही बघू देते किंवा तसंच ढकलून जाते ती पण ओळखीची आहे ती म्हणून एक सपोर्ट करायचा म्हणून ते लाईक करतात. ती पण माणसं भारी येते त्यांची पण थँक्यू. अशा कमेंट करणारच थँक्यू आणि जे पूर्ण व्हिडिओ बघतात तर त्यांच्यासाठी तर 100% मोठा थँक्यू.